त्याने म्हणजे त्याला पदवी मिळाली हे अचानक आनंदाची गोष्ट झालीच, पण त्याने आजपर्यंत केलेल्या कष्टाचे ते दिवस मला आठवले, त्यामुळे खूप आनंद अश्रू आले मला. लहानपणापासून तुम्ही तिघे भावंड कशी राहत? नाही, आम्ही म्हणजे मी 10वी पर्यंतच होते. 10वी नंतर माझं लग्न झालं. माझे भाऊ म्हणजे लहान भाऊ आणि मोठा भाऊ हे दोघं मेस खूप गरीब परिस्थिती होती. माझे वडील म्हणजे हे सेंटरिंग कामावर करत होते. माझी आई दुसऱ्यांच्यामध्ये ऊसांच्या मोळ्या काढायला जात होती. माझा भाऊ कधीतरी सुट्टीमध्ये ट्रॅक्टरच्या कामावर जात होता, दगडी भरायला किंवा माती भरायला जात होता. आणि मोठ्या भावानं पण BSc फर्स्ट इयर देवचंद कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. त्यावेळी खूप वाईट दिवस आले होते. घरात पैशांचं येत होतं, पण ह्याला NMMS एक्झाममध्ये ह्याला 8,000 रुपये ह्याच्या अकाउंटमध्ये जमा झाले होते. याला एक म्हणजे निबंध लेखनच्या स्पर्धेमध्ये याला एक सायकल मिळाली होती. ते माझ्या पप्पाने आणि माझ्या भावाने जाऊन कोल्हापूरमधून आणलेले. पण माझ्या मोठ्या भावाने क्रिकेट पाहण्यासाठी मुरगुडला गेला होता आणि त्याने सायकलला किल्ली लावायला होती आणि ही जी सायकल ती हरवली. खूप वाईट वाटेल. दोघा भावांनी प्रत्येक गावात शोधाशोध केली, पण ती सायकल मिळाली नाही. परत त्याला ती सायकल भेटलीच नाही. खूप वाईट वाटतं सर. आता भावाने काय कशा तिने सेवा करावी जनतेची? तो ज्या परिस्थितीमध्ये वाढला आहे तशा परिस्थितीत मुलांना त्याने वर आणावं, खूप शिक्षण द्यावं, त्यांना प्रोत्साहन करावं हीच आमची इच्छा आहे. माझं नाव हर्षदा चंद्रकांत पुजेरी.